नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण बालमानसशास्त्रावर आधारित नेहमी विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासले होते. TET परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आजच्या भागामध्ये सुद्धा आपण बालमानसशास्त्रावर आधारित मागील TET परीक्षांमध्ये विचारले गेलेले आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असणारे महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या भागामध्ये सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातला पहिला प्रश्न आहे, विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाचे नाव डॅश डॅश. पर्याय आहेत ए. स्किनर, बी. एबिंगहॉस, सी. M.L. मन आणि डी. रॉस. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. एबिंगहॉस. दुसरा प्रश्न आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत डॅश डॅशचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्याय आहेत ए. स्मरण, बी. विस्मरण, सी. ग्रहण आणि डी. कल्पना. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. स्मरण. प्रश्न क्रमांक 3, अवधान व अभिरुची हे डॅश डॅशवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. पर्याय आहेत ए. स्मरणपण, बी. विस्मरण, सी. अध्ययन आणि डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. स्मरणपण. पुढचा प्रश्न आहे, अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? पर्याय आहेत ए. सजावट, बी. नाविन्य, सी. उद्दीपकाची तीव्रता आणि डी. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व म्हणजे सजावट, नाविन्य, उद्दीपकाची तीव्रता हे सर्व अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, अभिरुची श्रेष्ठ आहे कारण ती डॅश डॅश जन्म देते. ए. अवधानास, बी. ज्ञानास, सी. स्मरणास आणि डी. सवयीस. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अवधानास. प्रश्न क्रमांक 6, प्रेरणांचे वर्गीकरण करून त्यांची मनोरासारखी रचना डॅश डॅश. पर्याय आहेत ए. अल्फ्रेड बिने, बी. लिंडस्ले, सी. अब्राहम मास्लो आणि डी. टर्मन. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. अब्राहम मास्लो. प्रश्न क्रमांक 7 आहे, अमूर्त गोष्टींबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या करणारा शास्त्रज्ञ कोण? ए. मॅकडुगल, बी. टर्मन, सी. अब्राहम मास्लो आणि डी. अल्फ्रेड बिने. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. टर्मन. 8वा प्रश्न आहे, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धीची व्याख्या करणारा शास्त्रज्ञ कोण? ए. ॲडम्स, बी. मॅकडुगल, सी. टर्मन आणि डी. अब्राहम मास्लो. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. ॲडम्स. 9वा प्रश्न आहे, मानसिक वय ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? ए. अल्फ्रेड बिने, बी. लिंडस्ले, सी. अब्राहम मास्लो आणि डी. टर्मन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अल्फ्रेड बिने. प्रश्न क्रमांक 10, द्विघटक उत्पत्तीचा जनक डॅश डॅश. ए. स्पियरमन, बी. मॅकडुगल, सी. टर्मन आणि डी. अब्राहम मास्लो. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. स्पियरमन. प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश याने बहुघटक उपपत्ती मांडली. ए. स्पियरमन, बी. मॅकडुगल, सी. टर्मन आणि डी. थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 12, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ डॅश डॅश होय. ए. गिलफर्ड, बी. मॅकडुगल, सी. टर्मन आणि डी. थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गिलफर्ड. प्रश्न क्रमांक 13 आहे,
शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे हा विचार डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडला. ए. डॅनियल गोलमन, बी. स्पियरमन, सी. मॅकडुगल आणि डी. थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. डॅनियल गोलमन. प्रश्न क्रमांक 14 आहे, अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणते? ए. धन, बी. ऋण, सी. शून्य आणि डी. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 15, 5-6 वर्षाच्या मुलाला सर्वसामान्यतः डॅश डॅश एवढे शब्द उच्चारण याचे कौशल्य प्राप्त झालेले असते. ए. 250 ते 300, बी. 400 ते 700, सी. 1000 ते 1500 आणि डी. 2500 ते 3000. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. 2500 ते 3000. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या एका पर्यायात लहान मुलांचे सामान्य वैशिष्ट्य नमूद केले आहे? ए. खोडसाळपणा, बी. अनुकरणप्रियता, सी. हुशारी आणि डी. रडकेपणा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अनुकरणप्रियता. प्रश्न क्रमांक 17 आहे, शारीरिक कौशल्य संपादन करण्याचा बालकाचा वेग पहिल्यांदा डॅश डॅश असतो. ए. अधिक, बी. कमी, सी. मध्यम आणि डी. अतिशय हळू. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अधिक. 18वा प्रश्न आहे, 21 ते 40 वर्ष ही माणसाची डॅश डॅश होय. ए. उत्तर कुमारावस्था, बी. उत्तर किशोरावस्था, सी. तारुण्यावस्था आणि डी. प्रौढावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. तारुण्यावस्था. प्रश्न क्रमांक 19, जन्मापासून 1 महिन्यापर्यंत डॅश डॅश ही अवस्था असते. ए. शैशवावस्था, बी. अर्भकावस्था, सी. बाल्यावस्था आणि डी. पूर्व किशोरावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अर्भकावस्था. प्रश्न क्रमांक 20 आहे, बालकांच्या विकासाच्या डॅश डॅश या 2 अवस्था असतात. ए. जन्मपूर्व व जन्मोत्तर, बी. शैशवावस्था व किशोरावस्था, सी. कुमारावस्था व प्रौढावस्था आणि डी. यापेक्षा वेगळे उत्तर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. जन्मपूर्व व जन्मोत्तर. प्रश्न क्रमांक 21 आहे, बालकाचा विकास खालीलपैकी कोणत्या प्रकारे होत असतो? ए. स्थूलाकडून सूक्ष्माकडे, बी. संथपणे व सातत्याने, सी. क्रमक्रमाने आणि डी. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 22, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल अशी शिक्षणाची व्याख्या डॅश डॅश या शिक्षणशास्त्रज्ञाने केली. ए. गिलफर्ड, बी. मॅकडुगल, सी. टर्मन आणि डी. गेट्स. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. गेट्स. प्रश्न क्रमांक 23, अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे डॅश डॅश महत्त्वाचे आहे. ए. आकलन, बी. अवधान, सी. ज्ञान आणि डी. उपयोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. आकलन. प्रश्न क्रमांक 24 आहे, अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ डॅश डॅश. ए. थॉर्नडाईक, बी. विल्यम जेम्स, सी. वुडवर्थ आणि डी. सी. एच. जड. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. सी. एच. जड. प्रश्न क्रमांक 25, अध्ययन संक्रमणावर डॅश डॅश पहिला प्रयोग केला. ए. वुडवर्थ, बी. आसुबेल, सी. थॉर्नडाईक आणि डी. विल्यम जेम्स. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. विल्यम जेम्स. प्रश्न क्रमांक 26 आहे, इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणता परिणाम होत नाही म्हणून हे डॅश डॅश अध्ययन संक्रमण आहे. ए. धन, बी. ऋण, सी. शून्य आणि डी. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शून्य. प्रश्न क्रमांक 27 आहे, संस्कृत विषयाचा अभ्यास
मराठीचा अभ्यासास पूरक ठरतो हे डॅश डॅश अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. पर्याय तेच आहेत: ए धन, बी ऋण, सी शून्य आणि डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए धन. प्रश्न क्रमांक 28. सामाजिक समायोजन साधण्यासाठी आता पर्याय आहेत: ए बुद्धिवादी वर्गाने काम करणे आवश्यक आहे, बी सर्वसमान घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे, सी संस्कृती घटकांची गरज नव्हे तर आर्थिक घटकांची गरज असते आणि डी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सर्वसमान घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे. प्रश्न क्रमांक 29. किशोरावस्था सामान्यपणे डॅश डॅश वर्षापर्यंत असते. ए 5 ते 7 वर्ष, बी 6 ते 12 वर्ष, सी 8 ते 11 वर्ष आणि डी 9 ते 12 वर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 6 ते 12 वर्ष. प्रश्न क्रमांक 30. शारीरिक वाढीची पठारावस्था डॅश डॅश या काळात येते. ए किशोरावस्था, बी बाल्यावस्था, सी शिशुअवस्था आणि डी तारुण्यावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय ए किशोरावस्था. प्रश्न क्रमांक 31. यवनारंभ डॅश डॅश या व्यवस्थेपासून सुरू होतो. ए किशोरावस्था, बी पूर्व किशोरावस्था, सी कुमारावस्था आणि डी पूर्व कुमारावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय सी कुमारावस्था. प्रश्न क्रमांक 32 आहे. परिणामकारक अध्यापनात अध्यापन पद्धती, तंत्रे व डॅश डॅश यांची निवड केली जाते. ए साधने, बी हुशार विद्यार्थी, सी पूर्वज्ञान आणि डी समस्या. बरोबर उत्तर आहे पर्याय ए साधने. प्रश्न क्रमांक 33 आहे. अध्यापनात कोणत्या घटकांचा समावेश होईल? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी विषय आणि डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 34 आहे. कमी वेळात जास्त अध्यापन हे डॅश डॅश पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. ए कथन, बी व्याख्यान, सी चर्चा आणि डी स्वयं अध्ययन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी व्याख्यान. प्रश्न क्रमांक 35 आहे. सोप्याकडून अवघडाकडे हे डॅश डॅश अध्यापन आहे. ए सूत्र, बी नियम, सी तत्व आणि डी पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सूत्र. प्रश्न क्रमांक 36 आहे. विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धतीतील डॅश डॅश पद्धती वेळखाऊ आहे. ए चर्चा, बी पर्यवेक्षित, सी स्वयं अध्ययन आणि डी व्याख्यान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी पर्यवेक्षित. प्रश्न क्रमांक 37 आहे. पर्यवेक्षित अध्ययनात डॅश डॅश भूमिका महत्त्वाची व जबाबदारीची असते. ए विद्यार्थ्याची, बी पालकाची, सी शिक्षकाची आणि डी मुख्याध्यापकाची. बरोबर उत्तर आहे पर्याय सी शिक्षकाची. प्रश्न क्रमांक 38 आहे. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना आणि कृती व मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय. ही अध्यापनाची व्याख्या डॅश डॅश यांनी केली. ए स्किनर, बी गेज, सी डंकन आणि डी गिलफर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय सी डंकन. प्रश्न क्रमांक 39 आहे. अध्यापन हे डॅश डॅश आहे. ए शास्त्र, बी कला, सी कला व शास्त्र आणि डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय सी कला व शास्त्र. प्रश्न क्रमांक 40 आहे. अध्यापनाचा केंद्रबिंदू डॅश डॅश असला पाहिजे. ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी अभ्यासक्रम आणि डी शैक्षणिक साधने. बरोबर उत्तर आहे पर्याय बी विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 41 आहे. अध्ययन अध्यापनात डॅश डॅश यांच्यात आंतरक्रिया सुरू असते. ए विद्यार्थी व शिक्षक, बी विद्यार्थी व पालक, सी शिक्षक व पालक आणि डी विद्यार्थी व विद्यार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए विद्यार्थी व शिक्षक. प्रश्न क्रमांक 42 आहे. व्याख्यान पद्धती डॅश डॅश ही आहे. ए विद्यार्थी केंद्री, बी विषय केंद्री, सी शिक्षक केंद्री आणि डी भाषा केंद्री. बरोबर उत्तर आहे पर्याय सी शिक्षक केंद्री.
प्रश्न क्रमांक 43 आहे, बालकांच्या जीवनातील कोणता कालखंड शारीरिक व मानसिक बदलांचा म्हणून ओळखला जातो? ए. पूर्व किशोरावस्था, बी. किशोरावस्था, सी. कुमारावस्था आणि डी. यौवनावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. कुमारावस्था. प्रश्न क्रमांक 44 आहे, प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी कोणती पद्धती इतर पद्धतींहून उपयुक्त ठरते? ए. चर्चा, बी. कथन, सी. व्याख्यान आणि डी. मंथन. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कथन. प्रश्न क्रमांक 45 आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए. अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते शस्त्रही आहे. बी. विद्यार्थी हा अध्यापनाचा केंद्रबिंदू असणे अगत्याचे असते. सी. विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित करणारे अध्यापन हे प्रभावी अध्यापन ठरते. आणि डी. प्रभावी अध्यापनाची साध्य करावयाची उद्दिष्टे अध्यापन प्रक्रियादरम्यान सातत्याने बदलणे गरजेचे असते. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. प्रभावी अध्यापनाची साध्य करावयाची उद्दिष्टे अध्यापन प्रक्रियादरम्यान सातत्याने बदलणे गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 46 आहे, स्वयं अध्ययनाची डॅश डॅश ही महत्त्वाची साधने आहेत. ए. श्रवण, बी. वाचन, सी. निरीक्षण आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 47 आहे, अध्यापन पद्धतीच्या सखोल अभ्यासानंतर उदयास आलेला नवा दृष्टिकोन म्हणजे डॅश डॅश होय. ए. अध्ययन संक्रमण, बी. अध्यापनाची प्रतिमाने, सी. परिणामकारक अध्यापन आणि डी. यापेक्षा वेगळे उत्तर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अध्यापनाची प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 48 आहे, अध्यापनासाठी डॅश डॅश या नैतिक मूल्यांची जोपासना शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात झालेली असावी. ए. विद्यार्थीनिष्ठा, बी. विज्ञाननिष्ठा, सी. संपन्न चारित्र्य आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 49 आहे, काय, का, कुठे, केव्हा, कसे, कोणते हे विद्यार्थ्यांनी 6 प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे स्वतः शोधणे म्हणजे स्वयं अध्ययन ही व्याख्या कोणी केली? ए. किपलिंग, बी. डॉक्टर ब्लूम, सी. थॉर्नडाईक आणि डी. स्किनर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. किपलिंग. प्रश्न क्रमांक 50 आहे, अध्ययन आणि अध्यापन या दोन्हीत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या विचारसारणीचा पुरस्कार डॅश डॅश या शिक्षणशास्त्रज्ञाने केला. ए. ब्रूस जॉईस व मार्शा विल, बी. फ्लेंडर्स व स्नूक, सी. महात्मा गांधी व महात्मा फुले आणि डी. डिसॅको व क्रॉफर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. ब्रूस जॉईस व मार्शा विल. प्रश्न क्रमांक 51 आहे, डॅश डॅश या गटातील प्रतिमाने शालेय विषयाशी निगडीत असतात. ए. व्यक्तिगत विकास प्रतिमाने, बी. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आणि सी. सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने आणि डी. वर्तन परिवर्तन प्रतिमाने. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 52 आहे, अध्यापनाच्या प्रतिमानांची वैशिष्ट्ये पुढीलपैकी कोणती? पर्याय आहेत. ए. यांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे, बी. यामुळे व्यक्तिविकास साधला जातो, सी. यामुळे अभ्यासक्रम ठरविण्यास मदत होते आणि डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 53 आहे, आपल्यातील गुण वाढविणे व दोष कमी करणे म्हणजेच डॅश डॅश होय. ए. सामाजिक विकास, बी. व्यक्तिमत्व विकास, सी. बौद्धिक विकास आणि डी. भावनिक विकास. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. व्यक्तिमत्व विकास. प्रश्न क्रमांक 54, पारितोषिके व प्रशंसा ही समाज मान्यतेची डॅश डॅश बाजू आहे. ए. विरोधात्मक, बी. सकारात्मक, सी. नकारात्मक आणि डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सकारात्मक. प्रश्न क्रमांक 55 आहे, शिक्षक डॅश डॅश असू नये. ए. अस्थिर व असंतुलित, बी. कृतिशून्य,
सी भावना तिरेकी आणि डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 56. शिक्षकातील गुणवैशिष्ट्ये डॅश डॅश संक्रमित होतात. ए विद्यार्थ्यांमध्ये, बी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये, सी सहअध्यायांमध्ये आणि डी समाजातील सर्व स्तरात. बरोबर उत्तर आहे पर्याय ए विद्यार्थ्यांमध्ये. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न. शिक्षा व दूषण ही समाज मान्यतेची डॅश डॅश बाजू आहे. ए नकारात्मक, बी समांतर, सी सकारात्मक आणि डी अनावश्यक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए नकारात्मक. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण बालमानसशास्त्रावर आधारित आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या भागामध्ये चर्चिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित नवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.